80% आजार हे मनोभावनेतून उत्पन्न होत असतात. मन हे आपल्या हातून होणाऱ्या कर्मांचे, आपल्या सुखदुःखाचं मूळ आहे. आणि म्हणूनच समर्थाने मनाचे श्लोक लिहिले आणि शरीराचं लिहिले नाहीत. ते मन स्थिर झालं की त्यावरती नामस्मरणाचा, सात्विक विचारांचा परिणाम अतिशय चांगला होतो आणि आरोग्य प्राप्त होतं. आयुर्वेदामध्ये मनाचं स्थान सर्व शरीर सांगितलंय आणि शरीर आणि मन यांचा अतिशय अतूट असा संबंध आहे. म्हणून मन शांत झालं की शरीर स्वस्थ होतं. मग आता हे मन शांत कधी करायचं? त्यासाठी समर्थ म्हणतात, प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा श्रीराम. लहान मुलांना सुद्धा उपदेश करताना समर्थ सांगतात, प्रातःकाळी उठत जावे, प्रातस्मरामी करावे. तर पहाटे उठायला सांगतात. आपल्यापैकी पुष्कळ जण पहाटे उठत असतील आणि त्यावेळचा आनंद उपभोगत असतील. पहाटे होतं काय की रात्रीची आपली झोप शांत झालेली असते. रात्री जेवलेलं अन्न जे असतं ते पचलेलं असतं, त्याच्यामुळे पोट हलकं असतं आणि मग शरीर ताजतवानं आहे, मन प्रसन्न आहे. अशा वेळी आपण जे काही काम करू त्या कामाची प्रत अतिशय सरस होते. मग ते काम अभ्यास असो, वाचन असो, व्यायाम असो, रामनामाचं जप असो, काही असलं तरी ते काम अतिशय समाधानकारक होतं. आणि ह्याच वेळी अभ्यासप्रेम, भगवंत प्रेम, राष्ट्रप्रेम जास्त प्रमाणात जागृत होतो असा अनुभव आहे. मनाच्या श्लोकांचं पठण राम प्रहरी खेडोपाडी करावं, लोक सोन्याची फुलं उधळतील असा विश्वास त्याखाली लोकमान्य टिळकांनी दाखवला होता. पण आता झालंय काय, आपल्याला सगळ्यांना भवरोग झालाय. म्हणजे निरनिराळ्या कामना, वासना, हाव, द्वेष, क्रोध, मद, मत्सर सगळ्या षड्रिपूने आपल्या भावना सारख्या ओथंबून वाहत असतात मनामध्ये. हे समर्थांना ठाऊक होतं आणि म्हणूनच ते आपल्याला सांगतात, मना वासना दुष्ट कामा नये रे. या वासना जशा अध्यात्मात वाईट आहेत तशा त्या आरोग्यातही वाईटच आहेत. स्वयंपाकघरातनं दुपारी 4चा सुमार आहे आणि स्वयंपाकघरातनं छान चमचमीत काहीतरी तळणीचा वास येतोय. लगेच आपले पाय स्वयंपाकघराकडे जातात. बटाटे वडे सुनबाई किंवा बायको तळत असते. मग काढलेला बटाटे वडा एक खाऊन बघायचा या निमित्तानं आपण त्या परातीत हात घालतो. मग शेजारी चटणी दिसते, तळलेली मिरची दिसते. मग एका बटाट्याच्या वड्याचं काम आणखीन 4 बटाटे वडे करून होतं. एकावर काही आपलं समाधान होत नाही. ही वासना. संध्याकाळी पोट बोलायला लागतं ना. म्हणून आपल्याला आठवत असेल तर आपली आजी आपल्याला नेहमी सांगायची, 4 घास कमी खावेत. बरोबरच आहे ना, अनुभवाचे बोल होते. त्यातनं आता आली आहे पिझ्झा बर्गर संस्कृती. सगळे मैद्याचे पदार्थ बघा आणि त्याबरोबर देतात कोका कोला. आता कोका कोला बद्दल रामदेव महाराज काय म्हणतात आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. खरंच आहे ते. पण तुम्हाला सांगते, 300 मिलीलिटर जर आपण कोका कोला प्यायलो तर त्यामधून आपल्या पोटात 15 चमचे साखरेच्या कॅलरीज जातात. आता आजकालची पिढी का लठ्ठ होते याचे हे एक कारण आहे. आपल्यात सुद्धा पुष्कळ जण पोट सुटलेले असतात. आता त्याचंही कारण हेच आहे की आपण खाताना कॅलरीचा विचार करत नाही. घरामध्ये लग्न समारंभ असतो, काही कार्यक्रम असतात, श्रीखंडपुरीचा बेत असतो, कधी आपल्याकडे चाटचा एक मेनू असतो. 1 वाटीवर श्रीखंड, 1 वाटी फरसाण सहजगत्या आपण रिचवतो.
पण 1 वाटी श्रीखंड, 1 वाटी फरसाण, 1 बर्फीचा तुकडा आणि 2 पोळ्या किंवा चपात्या म्हणजे 250 कॅलरीज आहेत. जेव्हा आपण 1 वाटी श्रीखंड आणि 2 पोळ्या खातो तेव्हा आपण किती एक्स्ट्रा खातोय याचा विचार आपण करत नाही. जर समजा आपण तसं खाल्लं असेल तर आपण तेवढं सजग असायला पाहिजे की नंतर आपण एक्स्ट्रा व्यायाम करायला पाहिजे आणि ते जास्तीच्या ज्या कॅलरीज आहेत त्या बर्न करायला पाहिजेत. आजकाल काय समाजात झालंय की ज्याच्याजवळ भरपूर पैसा आहे तो सुखी आहे. पण खरंच असतं का असं? हा, पैसा असेल तर आपण उत्तम प्रकारचं अन्नधान्य विकत घेऊ, चांगल्या प्रतीची फळं घरी आणू, पण आपण शरीराच्या मुख्य गरजा ज्या आहेत, भूक आणि झोप, त्या काही विकत घेऊ शकत नाही. फक्त जिभेचे चोचले आपण पुरवतो, ऐशेराम देणाऱ्या मोमो गाद्यांवर झोपतो. हा जो चंगळवाद आहे तो शरीर आणि मनाचा रोग आहे. कारण 8 दिवस तुम्ही जर का मऊ गादीवरती झोपलात तर 10व्या दिवशी आपली पाठ दुखायला लागते बघा. तेव्हा ह्या चंगळवादाचा उतारा समर्थाने सांगितलाय. मना पाप संकल्प सोडून द्यावा, मना सत्य संकल्प जीवी धरावा, मना कल्पना ते नको विकारे घडे हो चनी सर्वचीची. श्रीराम. मना पाप संकल्प सोडून द्यावा. आता आपल्या आरोग्याच्या दृष्टीने पाप म्हणजे कुपथ्य, ते सोडून द्या असं समर्थ सांगतायत आपल्याला. आता कुपथ्य म्हणजे तरी काय हो? तर आयुर्वेदामध्ये दिनचर्या आणि ऋतुचर्या असे 2 छान चॅप्टर्स आहेत. दिनचर्येमध्ये नावच आहे तसं, नावातच सगळं आहे की संबंध सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण नेमकं कधी काय कसं करायचं, कधी किती वाजता उठायचं, किंवा आपली न्याहारी कधी करायची, व्यायाम कधी करायचा, अभ्यास कधी करायचा, कामाला कधी जायचं, परत आल्यावर काय करायचं, झोपायचं कधी, किती तास, हे सगळं दिनचर्येत सांगितलंय. आणि ऋतुचर्येमध्ये आपल्या प्रत्येक ऋतूप्रमाणे हवामानात जसे बदल होतात त्यावर हुकूम आपण आपला आहार विहार, व्यायाम आणि आचरण कसं बदलायचं हे सगळं ऋतुचर्येत सांगितलंय. म्हणजे जवळजवळ असं म्हणा ना की आपल्याला यमनियमाचं हे बंधन घातलंय आणि ते जर बंधन आपण घालून घेतलं स्वतःला तर आपलं आरोग्य चांगलं राहतं. वात कफादी दोष किंवा मनाचे गुण सत्व तम रज हे सुद्धा व्यवस्थित प्रमाणात आणि कार्यान्वित असतात. समर्थ आता आपल्याला आणखीन मनाने काय करू नये हे पण सांगतात. ते म्हणतात, नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना कामना ना विकारी. श्रीराम. मनाने काय करायचं नाही? क्रोध करायचं नाही. आपले षड्रिपू आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. खरं पाहिलं गेलं तर थेरॉटिकल आपल्या सगळ्यांना माहिती असतं सगळं, पण ह्या 2 शब्दापैकी काम हा शब्द जास्त महत्वाचा आहे. श्रीकृष्णाने सुद्धा गीतेमध्ये अर्जुनाला असंच म्हटलंय, दंभो दर्पो विमानश्च क्रोधः पारुष्यमेव च अज्ञानं च विजातस्य पार्थ संपदाम आसुरीम. म्हणजे दांभिकपणा, मस्ती, अभिमान, क्रोध, निष्ठुरता, अज्ञान ही सगळी आसुरी संपत्ती आहे. आणि त्यावर लिहित असताना ज्ञानेश्वर माऊली तर म्हणते, जर आसुरी संपत्ती तू बाळगलीस आणि तू ब्रह्मदेवाला जरी शरण गेलास तरी तुझं मरण चुकणार नाही. मग आता नको रे मना क्रोध हा खेदकारी, क्रोध हा खेदकारी आहे, आणि नको रे मना कामना ना विकारी. कामामुळे काय होतं? निरनिराळे विकार आपल्यामध्ये येतात. तर काम म्हणजे काय हो? काम म्हणजे
माझ्याजवळ ही वस्तू असायला हवी अशी इच्छा मनात उत्पन्न होणं. आता बघा, एखादी इच्छा आपल्या मनात उत्पन्न झाली की मला हे हवंय ते हवंय, एखादी मला आपल्या नोकरीच्या वेळी मला अमुक एक पोस्ट हवी आहे, असं मनामध्ये जेव्हा येतं तेव्हा ते इच्छेला आपण फक्त कुलूप लावतो असं होतं का? नाही. तर त्या इच्छेच्या मार्गाने आपल्याला कसं जाता येईल हे सगळं आपण बघायला लागतो. आता हे जेव्हा आपण बघतो त्या विचारांचा परिणाम आपल्या मनाच्या गुणांवर होतो. अर्थातच सत्वगुण हळूहळू कमी व्हायला लागतो आणि रजोगुण आणि तमोगुण वाढायला लागतो. आता रजोगुण जर वाढला तर क्रोध म्हणजे राग यायला लागतो. माझ्याजवळ हे कसं नाही, मला तर हे हवंय, अशा विचारांनी मनामध्ये तापटपणा वाढायला लागतो. आणि जर दुसऱ्याला पोस्ट मिळाली ना आपल्याला मिळाली नाही तर अर्थातच त्याच्याबद्दल हेवा निर्माण होतो, मत्सर, असूया. बरं, ती पोस्ट जर मिळाली किंवा एखाद्या स्त्रीला पैठणी घ्यायची असेल तर ती पैठणी यजमानाने आणून दिली तर इतका आनंद होतो की काही विचारची सोय नाही. महिला मंडळात तर हे सगळं बघायला मिळतं. मी कधी गेले नाही महिला मंडळात, पण ऐकते मी या गोष्टी. तर त्याला म्हणायचं हर्ष, म्हणजे जास्त प्रमाणात आनंद होणं. आणि मग मला ही पैठणी मिळाली किंवा माझ्याजवळ ही पोस्ट, मला ही पोस्ट मिळाली, याचा गर्व, मद म्हणजेच अहंकार वाटायला लागतो. म्हणजे एक इच्छा मनात उत्पन्न झाल्यावर क्रोध, मद, दंभ, मत्सर, गर्व, हर्ष ह्या ही सगळी लक्षणं दिसायला लागतात. तसंच जेव्हा तमोगुण वाढायला लागतो तेव्हा त्याचं महत्वाचं लक्षण म्हणजे मोह. एखादी गोष्ट जशी आहे त्यापेक्षा काहीतरी वेगळी दिसणे, वेगळी भासणं म्हणजे मोह. दुसरं लक्षण म्हणजे प्रमाद. म्हणजे मी सुरुवातीलाच आपल्याला म्हटलं होतं की आपल्याला या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. अशा परिस्थितीत एखाद्याला असं वाटू शकेल की काय ही बाई बोलते, सगळं आम्हाला माहिती, कंटाळा आला, आणि त्या व्यक्तीचं माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष म्हणजे प्रमाद होतो. आता नुसतं दुर्लक्ष झालंय पण इथे तर बसावं लागतंय. मग काय होतं, शरीर सैला होतं, ढिलं पडायला लागतं आणि त्याच्यातनं आलस्य आणि जडत्व ही लक्षणं निर्माण होतात. कारण शरीराची हालचाल कमी कमी व्हायला लागते. बरं, आता आपलं लक्ष नाही, दुर्लक्ष आहे, मग डोक्यात काहीच शिरत नाही. मग अशा वेळी मूढत्व यायला लागतं. आणि आता हे प्रमाद झालं, आलस्य झालं, जडत्व झालं, मूढत्व आलं, मग आपोआप वरची पापणी खालच्या पापणीला भेटायला यायला लागते, म्हणजेच आपल्याला झोप यायला लागते. आता बघा, एक नुसती आपल्या मनात इच्छा झाली तर आपल्या नकळत एवढी सगळी लक्षणं आपल्या मनामध्ये निर्माण होतात. म्हणून त्या पहिल्या पाण्याच्या लोटाला धरण घालणं हे कमी कष्टाचं असतं. हा व्यवहारातला नियम आपण पाळावा. नाहीतर काय होतं, समर्थ म्हणतात, काम क्रोधे खवळला तेणे सन्निपात झाला. आता आयुर्वेदामध्ये सन्निपात म्हणजे वात, पित्त आणि कफ या सगळ्याची वाढ होते. आणि ती कशामुळे होते? कामक्रोधाने होते. आणि आयुर्वेदात असं सांगितलंय की सन्निपातज जी व्याधी असेल ती बरी होण्यास कठीण असते. आता बघा, एका छोट्याशा रस्त्यावरती दोन बाजूनी दोन गाड्या येत आहेत, भरधाव गाड्या आहेत, आणि दोघांची टक्कर झाली. काय होतं, चित्र डोळ्यासमोर आणा. दोन्ही ड्रायव्हर थाड थाड दरवाजे वाजवत बाहेर येतात. एकमेकांना आरवाच्या शिव्या द्यायला लागतात, तुझीच चूक आहे, माझी नाही. तावातावाने भांडायला लागतात. त्यांचा चेहरा आठवा, लाल बुंद चेहरा होतो.
आणि जवळ आपण बघितलं तर त्यांच्या डोक्यावरच्या शिरा सुद्धा ताडताड उडताना दिसतात. त्यांची पल्स बघितली तर अतिशय फास्ट झालेली असते आणि तोंडावरती चेहऱ्यावरती एवढा घाम आलेला असतो की रुमालाने खिशातनं रुमाल काढून ते सारखे घाम पुसायला लागतात. अशा वेळी या व्यक्तीमध्ये वात, पित्त आणि कफ या तिन्हीची वाढ झाली आहे. आणि आता हा जो रोग आहे रस्त्यावरचा, तो बरा करायला किती कठीण आहे ते आपण सगळे जाणता. हा, पण समर्थ त्याच्यावरती आपल्याला उपाय सांगतात. समर्थ म्हणतात, त्यासी औषध करावे, पोटी वैराग्य धरावे. वैराग्य म्हणजे काय? तर कामवासनेचा त्याग. म्हणजे आपल्याला जे पैठणी पाहिजे किंवा आपल्याला ती पोस्ट पाहिजे, तर ती आपल्याला कशी गरजेची नाही किंवा आत्ता आपल्याला नाही मिळालं तरी चालेल, अशा प्रकारचं आपल्या मनाचं समाधान करणं म्हणजे वैराग्य. म्हणजे मग मन आपलं शांत होतं. पण जर का ते झालं नाही, मन अशांत राहिलं, तर ह्या विषयांची आसक्ती झाली की मन चालवतं आणि त्याचा परिणाम आपल्या अंतस्त्रावांवर, संप्रेरकांवर, म्हणजेच आपल्या हार्मोन्सवर, आपल्या शरीरात असणाऱ्या निरनिराळ्या केमिकल्सवरती त्याचा परिणाम होतो. आता तुम्हाला काही ग्रंथींची नावं माहिती आहेत, पिट्युटरी ग्लँड किंवा ॲड्रिनल ग्लँड. यांचा आटोकाट प्रयत्न असतो की त्या अंतस्त्रावांचं प्रमाण कमी करायचं आणि आपल्या शरीरावरती ह्या रागाचा परिणाम होऊ नये म्हणून खूप त्या प्रयत्न करतात. पण आपला रागाचा पारा जास्त काळ जर वाढत राहिला किंवा निरनिराळ्या प्रकाराने आपल्यासारखा रागच येत राहिला, तर मग मात्र आपल्या रक्तातलं कोलेस्ट्रॉल वाढतं, साखर वाढते, आपलं ब्लड प्रेशर वाढतं, हृदयविकार होण्याची सुद्धा शक्यता होते. मग आपण डॉक्टरकडे जातो. मग डॉक्टर आपल्याला काय सांगतात? कशाला चिडचिड करतोस, काहीतरी छंद जोपास, दुसरीकडे मन गुंतव ना तुझं. मग समर्थ आपल्याला हाच सल्ला देतात. आता मनाचे श्लोक आध्यात्मिक असल्यामुळे समर्थ आपल्याला म्हणतात, सदा सर्वदा प्रीतिरामी धरावी, दुखाची स्वये सांडी जीवी करावी. श्रीराम. सदा सर्वदा प्रीतिरामी धरावी. रामाचं नामस्मरण करत राहा, म्हणजे आपोआप तुझी दुःख जी आहेत ती सांडून जातील. नामस्मरण करताना आपल्या हातनं सहसा आपण जर एकीकडे काम करत असलो तर त्या कामात चूक होत नाही किंवा विपरीत काम होत नाही आपल्या हातून. कुणाचं आपण वाईट चिंतत नाही त्यावेळी. म्हणून सदा सर्वदा प्रीतिरामी धरावी आणि दुःखाची स्वय सांडी जीवी करावी. आता हे दुःख म्हणजे काय? तर दुःख म्हणजे इंद्रियाचा विषयाशी संयोग झाल्यावर ज्या प्रतिकूल संवेदना निर्माण होतात त्याला आपण दुःख असं म्हणतो. आता ही प्रतिकूल संवेदना ही खरी तर आपल्या नकारात्मक दृष्टिकोनातून निर्माण झालेली असते. एकीकडे आपण म्हणतो की सुख आणि दुःख या नाण्याच्या दोन बाजू आहेत, पण दुसरीकडे आपल्या मनात येत असतं, सुख पाहता जवा पाडे आणि दुःख पर्वता एवढे. अहो, पण दुःख पर्वता एवढा असतं म्हणूनच त्या जवा पाड्या सुखाचं महत्व आपल्याला कळतं. पण आपण दुःखाकडे बघण्याचा दृष्टिकोनच नकारात्मक आहे आपला. आणि सुख खरं म्हटलं की छोट्या छोट्या गोष्टीत आपल्याला सुख मिळत असतं, पण त्या विषयाची आसक्ती वाढल्यामुळे जे असमाधान मिळतं त्यामुळे आपल्याला दुःख होत असतं. म्हणूनच आपलं समाधान करण्यासाठी समर्थ आपल्याला म्हणतात, जगी सर्वसुखी असा कोण आहे, विचारे मना तुझी शोधून पाहे. श्रीराम. हे सुख म्हणजे काय? परत मगाच्या सारखंच की इंद्रिय आणि विषय यांचा संयोग झाल्यावर
जी अनुकूल आपल्याला पाहिजे तशी संवेदना निर्माण झाली की त्याला सुख असं म्हणायचं. पण खरं पाहायला गेलं तर सुख म्हणजे आपली इंद्रियांची विषय लोलुपता असते. आपण बाह्य विषयात आपलं मन सुख शोधत असतं आणि सुख म्हणजे खरं तर एक समाधानाची, आनंदाची, परिपूर्णतेची भावना आहे. मध्यंतरी डॉक्टर क्षमाताईंनी आपल्याला इथे कविता टाकली होती, एक पोस्ट केली होती. त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की आनंद ही मनाची स्थिती आहे आणि ती आपल्या मनोवृत्तीवरती अवलंबून आहे. अगदी खरं आहे ते. मध्यंतरी मृदुलताईंनी सुद्धा बाबासाहेब पुरंदरे यांची पोस्ट टाकली होती, आपण सगळ्यांनी ती वाचली. ते म्हणतात की मी सतत आनंदी आणि कार्यमग्न राहिलो आणि माझ्या या प्रदीर्घ आयुष्याचं रहस्य माझ्या शरीरापेक्षा विचारात आहे, माझ्या या चैतन्यात आहे. पण आपण काही बाबासाहेब पुरंदरे नाही. आपण आपलं मलाच परमेश्वराने एवढं दुःख का दिलं यावरती विचार करत बसतो. पण मला तर असं वाटतं की सुख आणि दुःख समाजामध्ये समुद्रातल्या लाटेसारखे इकडनं तिकडे विहरत असतात. जेव्हा दुःख दूर असतं, दुसऱ्यांच्याकडे असतं, तेव्हा आपल्याला परदुःख शीतल वाटतं. जेव्हा लोक सुखी होतात तेव्हा दुसऱ्याच्या सुखाने आपण दुःखी होतो आणि आपल्याकडे जेव्हा सुख येतं तेव्हा आपण ते सुख मात्र सांगू नकोस कोणाला, उगाच दृष्ट लागेल, सगळ्यांची काही नजर सारखी नसते असं म्हणून मिळणारं सुख आपण संकुचित करतो. आणि या उलट आपल्याला जर का दुःख मिळालं तर छोट्याशा दुःखाचं सुद्धा आपण किती अवडंबर करतो. एकमेकांना सांगतो, काय झालं, काय सांगू, माझ्यावरती एवढं संकट मोठं आलं, माझे प्रश्न काही सुटत नाहीत काय झाले तरी. असं करत करत आपलं दुःख आणखीन मोठं होत जातं. आपण एकीकडे म्हणत असतो की झाडाचं पान देखील परमेश्वराच्या इच्छेशिवाय हलत नाही. मग आपल्यावरती संकट सुद्धा त्यांनी मुद्दामूनच टाकलेलं असतं ना. त्या संकटाकडे आपण पॉझिटिव्हली, सकारात्मक दृष्टीने का बघायचं नाही? ते संकट आपल्याला काहीतरी शिकवायला येत असतं, आपला पेशन्स वाढवायला येत असतो. आणि म्हणून आपलं जे दुःख असतं ते सुद्धा आपण एवढं मोठं करण्याचं काहीच कारण नाही आहे. त्याच्याकडे एक शिक्षक म्हणून बघा, सकारात्मक दृष्टीने बघितलं तर आपल्याला नक्कीच ते सोपं वाटतं. आता आरोग्याच्या दृष्टीने ह्या दुःख सुखाचा विचार केला तर निरनिराळे व्याधी हे दुःख आहे. आता व्याधी आपल्याकडे का येतात हो? आपणच आहार विहाराचे नियम पाळत नाही, व्यायाम करत नाही, आपलंच कुपथ्य असतं. मग त्या कुपथ्याच्या प्रतीनुसार, प्रकारानुसार, प्रमाणानुसार व्याधी बदलतात, त्यांचं गांभीर्य बदलतं. आणि आपण काय करतो, मला अमुक एक रोग झालाय ह्याचा विचार खूप करत असतो. हा जो मनावरती तणाव येतो, ताण येतो, चिंतेचं जे सावट येतं, याच्यामुळे आपल्या शरीरातले अंतःस्त्रावांचा सगळा पार बिमोड होऊन जातो. जेव्हा हे अंतःस्त्राव वाढतात किंवा हे चिंतेचं सावट आपल्या शरीरावरती जे काही काम करतं, परिणाम करतो, ते फार वाईट आहे. उलट त्याचे आणखीन शारीरिक दुःख आपल्याला भोगावं लागतं. ह्या प्रचंड चिंतेमुळे आपल्या हाडातली खनिजे जी असतात त्यांचं प्रमाण कमी कमी व्हायला लागतं. डोकं चालत नाही बघा, बुद्धी आणि ज्ञान कमी होतं. शरीराचा कणखरपणा, प्रतिकारशक्ती कमी होत जाते, मन कमकुवत होतं आणि मन नैराश्य आणि औदासिन्याने भरलं जातं. काही वेळा अतितणावामुळे मेंदूमध्ये बदल होण्याची सुद्धा शक्यता असते आणि मग ही दुःख आपल्याला सहन करण्याच्या पलीकडची जातात. आणि म्हणून समर्थ आपल्याला सांगतात
म्हणून कुडी वासना सांडी वेगी, बळे लागला काळ हा पाठी लागे. आता आपल्या ह्या सगळ्या दुःखाचं कारण म्हणजे कुडी वासना आहे. कुडी म्हणजे बेडीवाकडी आणि वासना म्हणजे हे आपले जिभेचे चोचले पुरवणं. म्हणजे आपल्या वयाचा, शरीरयष्टीचा, प्रकृतीचा, आपल्याला असलेल्या व्याधीचा, ऋतुमानाचा, दिनमानाचा विचार न करता समोरच्या फराळावर यथेच्छ ताव मारणं म्हणजे कुडी वासना. हे कोणी केलं हो? हे आपणच केलेलं असतं ना. आणि जेव्हा अशा प्रकाराने आपण आहार घेतो तेव्हा ते पचत नाही, पोटामध्ये आग होते, कधी पोटफुगी, अपचन, सगळे त्रास आपल्याला व्हायला लागतात. हे जे अपचित अन्न आहे त्याला आयुर्वेदामध्ये आम अशी संज्ञा आहे. आणि निरनिराळ्या व्याधीचं कारण किंवा संप्राप्ती सांगत असताना आमाचाच सगळीकडे संबंध येतो. हा शरीरात वाढलेला आम निरनिराळ्या स्त्रोत अडथळा निर्माण करतो, निरनिराळ्या सिस्टीम्स मध्ये अडथळा निर्माण करतो आणि त्यामुळे त्या त्या स्त्रोतसांचे व्याधी होतात. ही व्याधीची संप्राप्ती आहे. म्हणजेच आपल्याच कुकर्माने आपण स्वतःसाठी खड्डा खणत असतो. जिभेची दोन कामं आहेत, एक बोलणं आणि एक खाणं. आता आपली वय अशी आहेत, 50च्या वरचे आहोत आपण, तेव्हा दोन्ही कामांवरती थोडासा कंट्रोल करणं हे आपलं काम आहे, आरोग्यासाठी, आपल्याच आरोग्यासाठी. आद्य शंकराचार्यांनी सरळ त्या जिभेलाच उपदेश केलाय. जिव्हा स्तोत्रामध्ये ते म्हणतात, कट्वाम्ल लवण तिक्त स्वादु कषायादी सर्व रसवांछाम जिव्हे विहाय भक्त्या भज सततम ओम नमः शिवाय इति. कटू, आम्ल, लवण, तिक्त हे सगळे रस आहेत ना, त्या रसांची तू इच्छा धरू नकोस. अगं जिभे, त्यापेक्षा तू भक्ती रसामध्ये भिजून जा आणि ओम नमः शिवाय असं जप कर, असं आद्य शंकराचार्यांनी जिव्हा स्तोत्रात म्हटलंय. मंडळी, 12 वर्षाचा नारायण सावधान असे शब्द ऐकून आपल्याच लग्न मंडपातून पळून गेला. तो टाकळी या ठिकाणी एका गुहेत राहायला लागला. तिथे पाण्यात उभं राहून त्यांनी पुरश्चरण केलं, 13 कोटी जप केला. रोज तो नाशिकला चालत जायचा. जाताना 5 घरामध्ये भिक्षा मागायचा. ती सगळी भिक्षा एका कपड्यात बांधायची आणि त्या गोदावरीच्या पाण्यामध्ये ती कुंटली धरायची. ती पुरसुंडी 5 मिनिटं 10 मिनिटं ठेवायची. तेव्हा जेव्हा ती पुरसुंडी पाण्यात असायची तेव्हा ते कटू, आम्ल, लवण, तिक्त, स्वादू, कषाय ते सर्व रस त्या पाण्यामध्ये निघून जायचे. आणि मग जे सपक अन्न उरायचं त्याचे सुद्धा वाटण्या करायच्या. एक पाण्याला द्यायची, एक कावळ्याला वाटा द्यायचा, एक गाईला वाटा द्यायचा, एक कोण जर भिकारी मागायला आला तर त्याला द्यायचा आणि मग आपण 5वा वाटा खायचा. 12व्या वर्षी ह्या नारायणाला म्हणजे समर्थ रामदासांना 12व्या वर्षी हे कोणी शिकवलं होतं का हो? पण केवळ आपल्या मनाची तयारी, निश्चय यामुळे त्यांना ते जमत होतं. आज आपण 50-60 वर्षाचे, 70-80 वर्षाचे झालो, आपल्याला ही गोष्ट जमते का जरा विचार करायला हवा. आज आपल्याला माणसाचा जन्म मिळालाय. मनुष्याचा जन्म म्हणजे जन्म मृत्यूतून, चक्रातून बाहेर पडण्याचा उत्तम मार्ग आहे, उत्तम साधन आहे.
म्हणून आपण कायम मृत्यूची आठवण आपल्या मनामध्ये ठेवायला हवा, आणि त्यामुळे आपला जो अहंकार आहे तो हळूहळू कमी व्हायला लागतो. समर्थ म्हणतात, मना पाहता सत्य हे मृत्युभूमी, जिता बोलती सर्व ही जीव मिमी, चिरंजीव हे सर्व ही मानिताती, अकस्मात सांडूनिया सर्वताती. श्रीराम. ते म्हणतात, अरे मना, जग ही एक मृत्यूभूमी आहे, आणि मृत्यूभूमी आहे हेच सत्य आहे. जिवंत असताना प्रत्येक जण मी मी करत करत प्रौढीने जगत असतो, जसं काही स्वतःला अमरत्व प्राप्त झालंय. परंतु अचानक मृत्यूचा घाला पडतो आणि सारं काही त्याला इथेच ठेवून जगातनं त्याला निघून जायला लागतं. मृत्यूला उद्देशून म्हटलं होतं की अवधी दे जरासा तू माया दूर साराया. पण प्रत्येक वेळी तसा वेळ मिळतोच असं नाही. म्हणून प्रॅक्टिकली विचार करता मला असं वाटतं की वयाच्या 50व्या वर्षापासून आपण रिटायर झाल्यावर काय करायचं याचं प्लॅनिंग करायला पाहिजे, आणि तशी सवय स्वतःला करून घेतली पाहिजे. म्हणजे मग रिटायर झाल्यावर आपल्या नव्या आयुष्याला आपण चटकन आपलंसं करू शकतो. आता आजकाल काय झालंय, दोघांनाही नवरा बायकोला काम करायला जावं लागतं. पैसा मिळवणं ही आता आजकाल प्रत्येकाची गरज झाली. पण त्या काळामध्ये आपण आपल्या आरोग्याची क्षिती सुद्धा बाळगत नाही. त्यातून आता तर मुलं सतत कॉम्प्युटरवर बसलेली असतात. माझ्याकडे पेशंट्स यायचे तेव्हा मी नेहमी अशा पेशंट्सना सांगायची की तू कॉम्प्युटरवर 1 तासभर बसल्यावरती थोड्या वेळ उठत जा, जरा चक्कर मारून येत जा, मान हलव, डोळ्यांची उघडझाप कर, बोट हलव, जरा खाली वाक, इकडे तिकडे कर, आणि मग परत येऊन बस. यामुळे आपल्या जे ऑक्युपेशनल हजार्ड्स आहेत यापासून आपण थोड्याफार प्रमाणात तरी स्वतःला वाचवू शकतो. त्याचबरोबर आजकालच्या या मुलांची पोटं देखील सुटलेली आहेत बघा, कारण सतत बसून बसून कामं. म्हणून ह्या मुलांनी कमीत कमी अर्धा तास अतिशय ऍक्टिव्ह असे व्यायाम करायला पाहिजे. म्हणजे पोहणं आहे, पळणं आहे, जॉगिंग आहे, किंवा जिमिंग आहे, अशा प्रकारचा व्यायाम त्यांना गरजेचा आहे. आता आपल्यासारख्यांना प्राणायाम आणि योगासनं आणि चालणं हे 3 प्रकारचे व्यायाम अतिशय गरजेचे आहेत. आपण ते करत नाही. कुठे ना कुठेतरी आपलं काही ना काहीतरी चुकतं, आणि म्हणूनच एखादी व्याधी आपल्या गळ्यामध्ये माळ घालते, आणि मग आपण चिंतेत पडतो की मला हे कसं झालं. आपण विचार करायला लागतो, पण चूक आपलीच असते हे आपण कबूल करत नाही. समर्थ म्हणतात, मनी मानव व्यर्थ चिंता वाहते, अकस्मात होणार होऊन जाते. श्रीराम. आपण नुसती चिंता करतो. चिंता हा रोग माणसाला जडतो याचं कारण आपलं असमाधान आहे. आपण उगाच विवंचनेत गुंतून पडतो, त्यामुळे आपलं मन सुद्धा उदासीन आणि चिंतेने भरून जातं. मानसिक खच्चीकरण होतं. आपल्याला नेपोलियन बोनापार्ट माहिती आहे. नेपोलियन बोनापार्ट हा अतिशय मोठा योद्धा होता. तो एकदा कुठल्याशी लढाईवरनं परत आला आणि त्याला वाटलं की आपण 8 दिवस कुठेतरी आराम करायला जावं, आणि म्हणून तो सेंट हेलेना नावाच्या आयलंडवर गेला. पण तिथे तो 4 दिवस सुद्धा आनंदात घालवू शकला नाही. या उलट मुकी, बहिरी, अंध असलेली हेलन केलर, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, ती 78 वर्ष आनंदात जगली, आणि ती म्हणते की हे जीवन फार सुंदर आहे. म्हणजेच
आपण आपल्या येणाऱ्या अडचणींना, संकटांना कसं तोंड देतो यावर, म्हणजे आपली वृत्ती कशी आहे यावर आपलं सुखदुःख, आपलं आरोग्य अनारोग्य हे सगळं अवलंबून असतं. आता जिथे मृत्यू आहे तिथे जन्म आहे, तिथे मृत्यू होणारच. हे जर सत्य आपण स्वीकारलं तर आपली चिंता काही प्रमाणात कमी होऊ शकते, कारण त्यामुळे विचारांची दिशाच बदलते. विचारात आपोआप अलिप्तता येते. पण मनुष्य स्वभाव असा असतो की अगदी छोट्या छोट्या गोष्टींना सुद्धा आपण चिकटून राहतो. कामवाल्या बाईच्या हातून एखादा काचेचा ग्लास फुटला तर तो कसा फुटला याच्यावरनं बाई कितीतरी वेळ चर्चा करत राहतात आणि डोक्याला त्रास करून घेतात. पण तो काचेचा आहे, फुटणारच ना, असा जर विचार केला तर तो विषय तिथल्या तिथे संपून जातो. पण आपण असे आहोत की आपण चिंता करण्यात वेळ आणि ऊर्जा बिनकामाच्या घालवत असतो, आणि यातूनच, या चिंता केल्यामुळेच आपल्या शरीरात नॉरॲड्रिनलिन, ॲड्रिनलिन, ग्लुकोकॉर्टिकॉइड, सिरोटोनिन अशी सगळी रसायनं जास्त जास्त प्रमाणात स्त्रवायला लागतात, आणि त्या वाढलेल्या रसायनांचे परिणाम आपल्याला शरीरावर दिसायला लागतात. म्हणून जिथे जन्म आहे तिथे मृत्यू आहे हे सत्य आपण स्वीकारलं तर जास्त बरं होतं, कारण चिंता आपल्याला आयुष्यभर जाळते, तर चिता एका क्षणात जाळून राख करते. यासाठी समर्थ म्हणतात, मना सर्वथा सत्य सोडू नको रे, मना सर्वथा मिथ्य मांडू नको रे, मना सत्य ते सत्य वाचे वदावे, मना मिथ्य ते मिथ्य सोडून द्यावे. श्रीराम. ते विद्याताई, मनाला सांगतात विद्याताई, आता की हे मना, एकदाच मीटिंग खंडित होईल आणि मग आपण परत चालू करू 1 मिनिटात. बर, ओके. आता या श्लोकाचा अर्थ आपण नंतर बघूच. या समर्थ मनाला समजावून सांगतायत की सत्याची कास तू सोडू नको, आणि जे खोटं आहे त्याची बाजू